त्यांना उपमहापौर साहेबांना वगैरे की काळजी थोडीशी अशी घ्या. मी हिंट तुम्हाला देतो की इंडिपेंडंट काय होतं का बघा, इंडिपेंडंट काय होतं का बघा. माझं काम नाही ते, अध्यक्षात तुम्ही गेलं तर कळेल. इंडिपेंडंट काय होतं सर, किसन जाधव तुम्ही जर असं थोडं धक्का लावता होऊ शकतं असं मला वाटतंय. कारण 102 उभा करणं अवघड नाही आहे. 102 माणसं आपल्या इतिहासात बोलणं अवघड नाही आहे. त्यातून 25 ते 47 लोक आणणं हे विशेष नाही आहे. जर मागची जुनी काँग्रेस पाहिली तर मला फार काही अवघड असं वाटतं. त्याच्या हा असं वातावरण पाहिल्यानंतर, असं वातावरण पाहिलं तसं वाटतं की आपल्याला फार काही त्रास होत आहे. एक वाघ 4-4 वाघाचा माणूस आहे, एक वाघ 4-4 लोकांना खातो. तेव्हा असं काही फार वाटत नाही. तौफिकच्या हा आमच्या चंदन शिवे ते 8 वाजता तुम्ही जा काढले असं हे इझी बोलणारी माणसं आहे. आमचे नगरसेवक किसन जाधव म्हणून मी आता दादांची माझ्यावर काय शब्द आहे ते मला माहिती नाही. एकच सांगितलं सुधीरजी, पक्षाला तुमची गरज आहे, तुमच्या मागासची गरज आहे, पण तुम्ही हे काम केलं पाहिजे. एवढंच आहे. संगीता का ती भेटल्याचं सांगितलं, संगीताने एकच सांगितलं की आता तू अध्यक्ष म्हणजे शहराची सारखं काम नाही आहे, फार डोक्या ओझ असतं जाईल, फार डोकं ओझ असतं आणि एखादी समाज जबाबदारी म्हणजे फार मोठी असते. आणि अध्यक्ष हा आपला त्याचा प्रोटोकॉल असतो. अध्यक्षाची सन्मान करणं, अध्यक्षाची बरोबर राहणं हे आपलं काम आहे. जो अध्यक्षाची इज्जत करत नाही आम्ही ती बिलकुल इज्जत करणार नाही, मी स्वतः वैयक्तिक करणार नाही. पण शेवटी शहराचा अध्यक्षाचा मान सन्मान हा वेगळा असतो. मी राजीनामा द्यायचं कारणं वेगळी आहे, मी कधी बोलेन नंतर. मात्र त्याच्या सोलापूर शहरामध्ये मी आता एकच गोष्ट सांगतो की चंद्रकांत नावाच्या समोर आहे, तौफिक मी आमचे जुने मित्र आहेत. सोलापूर महानगराचा महापौर करताना काय काय त्रास होतो, कसा त्रास होतो हे यांना सगळ्यांना माहिती आहे. मी 25-25 नगरसेवक घेऊन पळून जात होतो मॅक्सरच्या. आणि तिथून आल्यानंतर जेव्हा महापौर व्हायचा तर सगळे महापौर आम्हाला उठून नमस्ते करायचे. हा सन्मान आपल्या दादांना द्यायचा, हा सन्मान आपल्या पुढच्या दादांना द्यायचा. सोलापूर महापालिकेचा महापौर जोपर्यंत त्यांना नमस्ते करत नाही तोपर्यंत तुम्ही शपथ काय करता काही करता येतं. हो शकतं मी करणार नाही, मी असं म्हणणार नाही महापौर होईल, मात्र प्रयत्न करायला काही हरकत नाही. आणि आपण प्रयत्न केला तर मला खात्री आहे आम्ही 45च्या आसपास निश्चित पोहोचू. आज तुमची कॅपॅसिटी 22-23ची असताना आपण 45 करणं फार अवघड काम नाही असं मला वाटते. मी आता परवा चंद्रभाऊ भेटले आणि मी त्यांना सांगितलं तुमचा मला डाटा एकत्र करा, जुना डाटा जो आहे माझा, आणि त्यातून आपण करू. तौफिक भाई सांगितल्याप्रमाणे त्यांचं काम असलं पाहिजे. कभी कभी क्या होता है आपको बताता हूँ तौफिक भाई, एक बहुत ऊपर में लड़का रहता है, उसकी बहुत काम रहता है लेकिन उसको कहीं करता नहीं है. ऐसे आदमी को भी खींचना अपना काम है. मैं सोचता हूँ कि ऐसे बहुत लोग हैं जहाँ पे वो पूर्व भाग में या नहीं क्या बोलते हैं उसको, नीलम नगर वो साइड में लड़का वो इतना अच्छा काम करता है कि लोगों को बुलाते नहीं, बात नहीं करते हैं, कार्यकर्त्यांची इज्जत केली जात नाही, कारण महत्त्व दिलं जात नाही. आम्ही सोलापूर महानगरपालिकेमध्ये फाटल्या कुठल्या कार्यकर्त्याला देखील शिक्षण म्हणून घेणं, परिवार समजून घेणं हे आमचं काम होतं आणि ते करत होतो. मी सांगतो ना की येणाऱ्या महापालिकेमध्ये सगळ्यांची अपेक्षा आहे, साहजिक आहे. हा जो ॲटमॉस्फिअर तयार झाला आहे, हे जे वातावरण आहे, सगळ्यांचं पाठीमागे बरीचशी दिग्गज मंडळी आहे. आता मला पट्टी खावं लागणार आहे आबादी रजेसाठी, कारण म्हणजे माझ्या डोक्यात किती मोठं ओझार आहे ते लक्षात घ्या. आबादी रजे काय मला मोळका काय वाटत नाही, कारण ते सखत कोण आहे. मग आबादी राजा माझ्या घरी जातो आणि त्यांचं खानदान फार मोठं आहे, ताकदवान आहे आणि त्याला एक वेगळी स्थिती येते. अशी माणसं आपल्याकडं जी डोळे झाकून निवडू शकतात अशा माणसांना घेतलं पाहिजे. आपण ते काम करू, निश्चित करू. मात्र अजितदादांचं जे स्वप्न आहे सोलापूर शहराचा पाण्याचा, शहराचा देण्याचा प्रश्न, ते जे त्यांची आपल्याला जी पहिली होती, मला त्याचं आश्चर्य वाटतंय आणि त्यासाठी मी निश्चित आणणार आणि निश्चित त्यांना मदत करणार. मला इथं बोलावलं, सन्मान घे. आता नाही, आता बस झालं, आता नाही. मला खासदाराचं नाही, आमदाराचं नाही, काय नाही, माझी कुठलीही अपेक्षा नाही. ही पहिली गोष्ट मी सरळ सांगतो पदाधिकाऱ्यांना, मला अजितदादाकडनं कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आणि त्यांनी मला पद द्यावं असं बिलकुल नाही. मी आता महापालिका संपेपर्यंत फक्त काय जेवढं करता तेवढं मी करेन, जिथं जिथं हेरता तेवढा प्रयत्न करवा. आणि मुस्लिम पक्षामध्ये मी बघितलं की काय झालं, आपको बताता हूँ, मैंने 2 बार इमाम को बात किया था, लेकिन उनका टोन
अलग है, यही बोलता हूँ आपको, मैं टोन बता रहा हूँ, उनका टोन अलग है. तर मी आमचे जे आमच्या पक्ष माझ्याबरोबर जे लोक मुस्लिम तबक्यामध्ये होते सगळे, त्या सगळ्यांना घेऊन आपण काम करणार आहोत. आणि ती सगळी मंडळी माझ्या यात तयार आहे आणि ते काम करायला तयार आहे. त्यात वाद नाही आहे. फक्त एकच आहे की सगळ्याची सहानुभूती पक्षात राहणं, घड्याळ हे आपलं चिन्ह आहे. आणि अजितदादांच्या बाबतीत कुणीही आता काल जेव्हा ती जमिनीची घोटाळा निघाला, दादा स्पष्ट सांगितले रुपयाचा व्यवहार झाला नाही ते पण बदनाम करतात. तसं काल मला प्रयत्न केला की मी पळून गेलो आणि म्हटलं गेला की नाही करतो असं होतं. म्हणजे बोलतात. आपण सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. यापुढे एकाही शब्दाला आपण विरोध, त्यांना जर कोणी वार केला तर आपण दुसरा वार केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि दुसरे एक आहे की येणारी महापालिका आपण ही आज तयारी करतोय आणि लवकरात लवकर ज्या ज्या भागात मला मात्र एक आहे संतोष भाऊ शहर उत्तरमध्ये फार मोठी ताकद आहे. आनंदकर आगामुळे दुकान आहे, आपले चंद्रशिवजी आहेत आणि मग आमचं दायमाशी आहे आणि माझ्याकडे काही ताकद आहे. ही सगळे एक करून आपण काढलो तर ह्या वेळेला मी एखाद्या पक्षात दाखवणार आहे. तुमच्याकडे लिमिटपेक्षा जे लोक आहेत आमच्याकडे जास्त सूचना निवडून आले असं मला सांगायची वेळ येणार नाही. ह्या वेळेला मी सांगता येत मी निवडून शकत नाही. काय लिंगायत समाज Like, subscribe, click on the bell.